यानंतर आजच्या या आरक्षण परिषदेचे उद्घाटक आदरणीय डॉक्टर थोरात सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या परिषदेमध्ये आपले विचार मांडावेत. काही प्रमुख महत्त्वाच्या प्रश्नाचा उहापोह येथे करेल. दिवसेंदिवस प्रश्न फार क्लिष्ट होत आहेत आणि त्या क्लिष्ट प्रश्नांची आपल्याला पुरेशी जाणीव नसल्यामुळे त्या प्रश्नांची आपण योग्य उत्तरे देण्याऐवजी आपण भावनेच्या आधारे उत्तरे देतो. प्राध्यापक नरकेंनी ज्या दिलेल्या काही भूमिका आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. ते म्हणालेत की अदर बॅकवर्ड कास्टचे प्रश्न रिझर्वेशनशी संबंधित अजून बरेच कायम आहेत. ते असंही म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या रिझर्वेशनला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. मला आठवते की अर्जुन सिंगनी ज्या वेळेस ओबीसीला शिक्षण क्षेत्रामध्ये रिझर्वेशन करण्याचा निर्णय घेतला आणि घटना बदलली आणि त्यानंतर जी मोईली कमिटी बनवली त्या कमिटीचा मी व डॉक्टर मुंगेकर मेंबर होतो आणि किती तातडीनं आम्ही तो ओबीसीच्या रिझर्वेशनचा मुद्दा आणला. 42 सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये 27% रिझर्वेशन दिलं, फॅकल्टीमध्ये विद्यार्थ्यांना दिलं. फार मोठा विरोध इतर विद्यार्थ्यांकडनं झाला तर ॲडिशनल 27% पोझिशन देण्यात आल्या, ज्यामुळे विरोध कमी होईल आणि इतरांनासुद्धा संधी मिळतील. दलितांनी ओबीसीच्या प्रश्नाकडे सुरुवातीपासून सपोर्ट केलेला आहे. त्यांची दृष्टी फार व्यापक झालेली आहे आणि ती दृष्टी व्यापक राहील आणि उरलेले ओबीसीचे कामसुद्धा त्याच्याकरता दलित काम करेल. पण दुःख एका गोष्टीचं होतं की तशा प्रकारची दृष्टी आपल्याला ओबीसीमध्ये दिसत नाही. रिझर्वेशनची पॉलिसी तत्सम समांतर पॉलिसी फक्त भारतामध्येच नाही आहे. देशामधल्या जवळजवळ 15 ते 16 देशामध्ये आहे जगामधल्या, ज्याचा मी किमान 13-14 कंट्रीचा अभ्यास केलेला आहे. ब्लॅक करता आहे, जपानमध्ये बुराकुमन करता आहे, नॉर्दर्न आयर्लंडमध्ये प्रोटेस्टंट करता आहे, चायनामध्ये मुस्लिम चायनीज करता आहे. तिथे सुद्धा अशा प्रकारची पॉलिसी आहे. ही पॉलिसी जी आहे, ज्या पॉलिसीला आज नकारल्या जात आहे, ऑब्जेक्शन रेज केल्या जात आहेत, त्याला फक्त प्रो पुअर पॉलिसी बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. इकॉनॉमिक बेसवर रिझर्वेशन पॉलिसी द्यावी अशी आर्ग्युमेंट केल्या जात आहे. ही असूनही वेगळी अशी पॉलिसी भिन्न भिन्न देशामध्ये का आली, म्हणून मी काही इंटरनॅशनल एक्झाम्पल तुमच्या समोर मांडेल. त्यानंतर सध्याची आपली जी रिझर्वेशन पॉलिसी दलिताकरता प्रामुख्यानं जी आहे, जी बाबासाहेबांच्या मेहनती म्हणून आली, त्याच्यामध्ये अजून किती वाढ आणि विकास करण्याची गरज आहे. नवीन पद्धतीनं त्याच्यावर विचार करून ती मॉडिफाय कशी करावी, एक्सटेंडेड कशी करावी, एक्सपांड कशी करावी, हे आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करेन. प्रायव्हेट सेक्टरमधली रिझर्वेशन असावं हा एक मुद्दा आहे. 2003 ते 2008 ह्या काळामध्ये जेव्हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन व्हावं, त्याचे जे अकॅडमिक बॅटल झाले त्याच्यामध्ये मी होतो. मी पुस्तक काढलं, रिझर्वेशन अँड प्रायव्हेट सेक्टर, क्वेस्ट फॉर ग्रोथ अँड इक्वल अपॉर्च्युनिटी. प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन असावं हाही एक मुद्दा आहे. परंतु इतरही अंग आहेत दलितांच्या प्रश्नाचे, जे मला वाटते आजपर्यंत आपण सांगितले नाही ते सांगावे लागतील आणि त्या गंभीर मागण्या मान्य कराव्या लागतील. जे बाबासाहेब काही करू शकले नाहीत, काही बाबासाहेबांना कॉम्प्रोमाइज करावं लागलं. सेपरेट इलेक्टच्या ऐवजी रिझर्वेशन घ्यावं लागलं. स्टेट सोशलिझम जो त्यांनी मांडला स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये, ते घटनेमध्ये आणू शकले नाहीत. परंतु आज आपल्याला त्या बाबासाहेबांनी दिलेल्या ज्या काही सूचना आहेत, ज्या त्या अंमलात आणू शकले नाहीत, त्याची मांडणी करणं फार आवश्यक आहे. सेपरेट सेटलमेंटची त्यांनी मागणी केली होती की गावामध्ये अदर बॅकवर्ड कास्ट आणि हायर कास्ट याच्या संगतीला राहून दलितांना अधिकार मिळणार नाहीत, म्हणून त्यांच्या सेपरेट सेटलमेंट असाव्या, त्यांना सेपरेट जमीन असावी, त्यांचा स्वयंभू असा आर्थिक उद्योग असावा, व्यवसाय असावा, तरच त्यांना अधिकार मिळतील, अदरवाईज मिळणार नाहीत. हे प्रश्न पुन्हा उपस्थित केले पाहिजेत.
ज्या पद्धतीने दलितावर आज ॲट्रॉसिटीज होतात, निगरूड ॲट्रॉसिटीज होतात, तर तो अनालिसिस बाबासाहेबाचा जो आहे की दलितांना सेपरेट सेटलमेंट असाव्या. त्यावेळेस काही लोकांनी म्हटलं की आंबेडकर स्टंट करत आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ताणून धरत आहेत. त्यांनी त्याचा अनालिसिस केला की सेपरेट सेटलमेंटची गरज काय आहे. तर नवीन ह्या रिझर्वेशन पॉलिसीचं विश्लेषण करून एक्सपांडेड फॉर्ममध्ये नवीन संदर्भामध्ये आपल्याला काय मिळालं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे. कारण की आपलं अज्ञान फार वाढलेलं आहे. आपलं समाजकारण, आपलं राजकारण हे इव्हिडन्सच्या आधारावर बेस नाही, हा इमोशनच्या आधारावर बेस्ड आहे. बाबासाहेबांच्या कॉन्ट्रीब्युशनचा उजाळा करून लांब लांब भाषणं देऊन इमोशन वाढवून प्रश्न सुटणार नाहीत. प्रायव्हेटायझेशन झालं, ग्लोबलायझेशन झालं, अनेक अशा नीती येत आहेत ज्याच्यामुळे दलितावर परिणाम होत आहे आणि त्या परिणामाचे आपल्याला डाटा म्हणून काही माहिती मिळते आहे, त्याचा थांग पत्तासुद्धा आपल्याला लागत नाही. मी पहिल्या प्रश्नाकडे चर्चेला घेतो, ज्यामुळे कदाचित आपल्याला थोडीशी त्याची जाणीव होईल. मी हा पहिला प्रश्न उपस्थित केला की दलितासारखे जे डिस्क्रिमिनेटेड ग्रुप आहेत त्यांच्याकरता प्रो पुअर पॉलिसी सोबत गरिबी रिमूव्ह करण्याकरता जे धोरण असतं, प्रो पुअर ग्रोथ किंवा इतर पॉलिसीज असतात, त्याला सप्लिमेंटरी म्हणून, त्याच्या जोडीला म्हणून रिझर्वेशन पॉलिसी का आणल्या गेली? अमेरिकेमध्ये इक्वल अपॉर्च्युनिटी पॉलिसी का आली? इंग्लंडमध्ये इक्वल अपॉर्च्युनिटी पॉलिसी का आली? जपानमध्ये बुराकुबन करता स्पेशल मेजर का आलेत? चायनामध्ये मुस्लिमांकरता का पॉलिसी आली? नेपाळमध्ये का पॉलिसी आली? याचे कारण आहेत. हे जर आपण कारणं पाहिले तरच आपण नंतर जे मी प्रश्न उपस्थित केले ते प्रश्न आपण त्या प्रश्नांची उत्तर देऊ शकू. त्याचं कारण असं आहे की दलितासारखे एक्सक्लुडेड अँड डिस्क्रिमिनेटेड ग्रुप आणि नॉन डिस्क्रिमिनेटेड ग्रुप, हा उच्च जातीचे वर्ग किंवा ब्लॅक अँड व्हाईट और मेल और फीमेल और वन रेस विजाविज द अदर रेस, तर जे एक्सक्लुडेड आहेत, जे डिस्क्रिमिनेटेड आहेत, त्यांचे प्रॉब्लेम नॉन एक्सक्लुडेड ग्रुपपेक्षा भिन्न आहेत. नॉन एक्सक्लुडेड ग्रुपमध्ये सुद्धा गरीब लोक असणार, ज्यांच्याकडे जमिनी नाहीत, उद्योगधंदे नाहीत, एज्युकेशन नाही, इन्कम कमी आहे, पॉवर्टी जास्त आहे. ब्राह्मणामध्ये सुद्धा गरीब आहेत, मराठामध्ये सुद्धा गरीब आहेत, कुणबी समाजामध्ये सुद्धा गरीब आहेत, दलितामध्ये सुद्धा गरीब आहेत. पण तरीही जे कारण गरिबीचे इतर जातीमध्ये आहेत तेच कारण दलिताकरता सुद्धा आहेत, त्यात काही शंका नाही. जमीन नसेल, उद्योगधंदा नसेल, नोकरी नसेल, उत्पन्न नाही, गरिबी आहे. हेच 3-4 घटक गरिबी हे यांच्याकरता सुद्धा आणतात, दलितामध्ये आणतात, इतरांमध्ये आणतात. पण महत्त्वाचं असं की दलितांच्या बाबतीत in addition to landlessness, in addition to lack of access to resources, in addition to lack of access to education, they suffered from discrimination and lack of access to civic right, political right and economic right, which the high caste poor do not suffer. जेव्हा आपण असं म्हणतो की गरिबीचा रिझर्वेशन पॉलिसी संबंध नाही, तसं म्हणणं बरोबर नाही. गरिबी हा प्रश्न दोघांचाही आहे, दलितांचा सुद्धा आहे आणि इतर लोकांचा सुद्धा आहे. आणि कॉमन गरीब प्रोग्राम हा गरिबी रिमूव्ह करण्याकरता करावा लागेल. जर मराठा गरीबाला, ब्राह्मण गरीबाला, ओबीसीला जर जमीन द्यावं लागेल तर ती दलिताला सुद्धा द्यावं लागेल. त्यांना एज्युकेशन द्यावं लागेल तर दलितांना सुद्धा द्यावं लागेल. त्यांना उद्योगधंदा उघडण्याकरता पैसा द्यावा लागेल तर दलितांना सुद्धा द्यावं लागेल. कॉमन फॅक्टर्स आहेत. पण हे सर्व करूनही, कॉमन पॉलिसी निर्माण करूनही दलितांचे प्रश्न पूर्णपणे सॉल्व्ह होत नाही. त्यांचा एक ॲडिशनल डिसॲडव्हान्टेज आहे, ॲडिशनल ऑब्स्टॅकल आहे, ॲडिशनल अडथळा आहे. तो अडथळा इतरांचा नाही आहे, आणि तो म्हणजे डिस्क्रिमिनेशन जातीच्या आधारावर. शिक्षण असूनही नोकरी मिळणार नाही, इतरांना नोकरी मिळण्याचे चान्सेस जास्त असणार, उलट जातीच्या संबंधाचा फायदा होईल, दलितांचं डिस्क्रिमिनेशन होईल. शाळेमध्ये जाईल, कुणबी समाजाचा मुलगा बरोबर बसेल, दलितांचा मुलगा सेपरेट बसेल. टीचर जेवढं त्याच्याकडे अटेन्शन द्यायचं तेवढं त्याला देणार नाही. मिड डे मीलच्या जेवणामध्ये वेगळी रांग असेल, मिड डे मीलचं जेवण कुक करण्याकरता दलित महिलेला काम मिळणार नाही.
राजस्थानमध्ये 65 मिड डे मीलमध्ये दलित महिला व हेल्परला जॉब दिल्या जात नाही, कुठेच दिल्या जात नाही. उत्तर प्रदेशाला सुद्धा बाईंना फार त्रास झाला. शेवटी बाई असं म्हणाल्या की असं करा, NGO कडनं ॲटोमॅटिक पॉकेट बनवून आणा, हे कुकिंगचा प्रश्नच थांबेल. दलितांचे इतर गरिबांच्या शिवाय कॉमन समस्याशिवाय जातीशी अस्पृश्यतेशी जोडलेले प्रश्न आहेत. जातीयता आणि अस्पृश्यता brings an additional deprivation for the Dalit, and therefore they require an additional policy in addition to the proper policy. तर हा एक्सक्लुडेड आणि नॉन एक्सक्लुडेड ग्रुपमधला फरक आहे. परंतु अजून गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो लक्षात ठेवायला पाहिजे तो असा की सिन्स यू आर डिनाईड इक्वल राईट, तुम्हाला समान अधिकार नाकारण्यात आलेले आहेत, आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि कल्चरल. केरळामध्ये दलित तरुण मुलींना दे वर नॉट अलाउड टू पुट ऑन ए क्लोथ ऑन द अपर बॉडी. दिस इज द काइंड ऑफ रिचर्ड सोसायटी दॅट वी हॅव क्रिएटेड till recently, till Narayan Guru and others started the movement. The equal right deny केल्यामुळे तुमच्याजवळ उत्पन्नाचं साधन नाही, तुमच्याजवळ शिक्षण नाही, तुम्हाला इतर अधिकार नाहीत, फिजिकल मोबिलिटी नाही, त्यामुळे यू डोंट हॅव इन्कम, यू आर पुअर, यू आर अंडर न्यूट्रेट, यू आर माल न्यूट्रेट, यू डोंट एन्जॉय सिटिझनशिप राईट. हे महत्त्वाचं वैशिष्ट्य डिस्क्रिमिनेटेड ग्रुपचं आहे, जे इतर गरिबांचं नाही, हे लक्षात ठेवा. आणि ह्याचा परिणाम असा होतो मग की डिस्क्रिमिनेटेड ग्रुप ह्याला कोणतेही अधिकार नसल्यामुळे इवन पॉलिटिकल राईट्स, वुमन डिड नॉट हॅव अ पॉलिटिकल राईट इन USA टिल व्हेरी रिसेंटली, अर्ली 60s. हे जर सर्व राईट नसलेत तर मग त्याचे परिणाम हाय पॉवर्टी, डिप्रिव्हेशन्स, मार्जिनलायझेशन, आयसोलेशन अँड डिप्रेशन, तीच त्याची दलितांची आहे. तर हे 3 कॅरेक्टरिस्टिक एक्सक्लुडेड कम्युनिटीचे आणि एक्सक्लुजनचे लक्षात ठेवायला पाहिजेत. त्याचा सार असा की जे एक्सक्लुजन अँड डिस्क्रिमिनेशन दलित उपभोगतात आणि एक्सपिरियन्स करतात, ते एक्सक्लुजन अँड डिस्क्रिमिनेशन आणि अवमान हा पूर्ण ग्रुपचा आहे, सर्व व्यक्तींचा त्या जातीमधला आहे. मग तो रिच असो, शिकलेला असो, जास्त जमीन असलेला असो, कमी जमीन असलेला असो. इकॉनॉमिक स्टँडिंग डझंट मेक ए डिफरन्स, इट डझंट गिव्ह यू एन इक्वल ट्रीटमेंट. When Jagjeevan Ram went to Banaras and inaugurated the statue of Sangpanananda, and when he left, the statue was washed. Your economic standing doesn't stop you from getting discriminated. ते एक कारण आहे ज्याचं आपल्याला उत्तर देता येईल की इकॉनॉमिक बेस हे रिझर्वेशनचं होऊ शकत नाही. मी सांगेल त्यानंतर त्याचं विवेचन, लिंकेज सांगेल. पण एक लक्षात घ्या की डिस्क्रिमिनेशन, एक्सक्लुजन इज अ ग्रुप बेस्ड कॉन्सेप्ट. एंटायर ग्रुप इज एक्सक्लुडेड अँड डिप्राइव्ड. There is also exclusion of individual, and that exclusion of individual happens in the case of high caste poor. There is a difference between the two. That difference should be brought in, and you must understand that. ब्राह्मण मुलाजवळ मार्क्स जर व्यवस्थित नसते, 55% मार्क्स आहेत, ॲडमिशन 60%वर बंद झालेली आहे, ही इज एक्सक्लुडेड. बट ही इज एक्सक्लुडेड ऑन द बेसिस ऑफ मेरिट. तुमच्याजवळ सेक्युरिटी नाही ब्राह्मण गरीबाजवळ किंवा मराठा गरीबाजवळ, तुम्ही लोन घेऊ शकत नाही, यू आर एक्सक्लुडेड फ्रॉम ॲक्सेस टू क्रेडिट. यू डोंट हॅव अ मनी, यू कॅन बाय लँड. यू डोंट हॅव अ मनी, यू कॅन स्टार्ट अ बिझनेस. यू आर एक्सक्लुडेड फ्रॉम हॅव्हिंग एन ॲक्सेस टू रिसोर्सेस. दिस इज अन एक्सक्लुजन ऑफ एन इंडिव्हिज्युअल बिकॉज ऑफ लॅक ऑफ रिसोर्सेस. Exclusion of individual is different than from a exclusion of a Dalit as a whole community. Rich or a poor, short or a big, black or a white, Dalit is excluded some of the rights which are based on customary norms. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे जर ह्या ज्या थिअरिटिकल इम्प्रूव्हमेंट आहेत इकॉनॉमिकच्या सायन्समध्ये, पॉलिटिकल सायन्समध्ये, ह्याच तुमच्या आमच्या मदतीला येतील उच्च जातींच्या टीकेची उत्तरं देण्याकरता, जे बाबासाहेबांनी केलं. हे फीचर मला तुम्हाला सांगायचे होते. कास्टच्या ज्या 5 कॅरेक्टरिस्टिक बाबासाहेबांनी सांगितल्या, त्यांच्या अनेक लिखाणामधून आपल्याला दिसतं. पण बुद्धायन धम्मामध्ये त्यांनी फार प्रिसाइजली एका पेजवर त्या सर्व मांडलेले आहेत, इतर ठिकाणी सुद्धा मांडलेले आहेत. फॉलोन नंबर 3 मध्ये फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम, इसेन्शियल फीचर ऑफ कास्ट, युनिक फीचर ऑफ कास्ट. ते वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्यांची इंटरप्रिटेशन काय आहे कास्टविषयीची आणि अनटचेबिलिटी विषयीची. आणि एक फार महत्त्वाचं आहे, आपण हे बोलतो
की बाबासाहेबांनी ओबीसींना मदत केली, त्याच्यामुळे रिझर्वेशन आलं आणि हे फलानं झालं. पण कधी हा प्रश्न आपण विचारला नाही की बाबासाहेबांनी वाय ही राईट हू वेअर शूद्रा, वाय ही राईट हू वेअर अनटचेबल, काय गरज पडली त्यांना लिहिण्याची. त्याचे कारण मी तुम्हाला देतो. कास्ट डिवाइड्स पीपल इन टू सर्टन ग्रुप्स. ही जी हिंदू जनता आहे त्या जनतेला ही स्टँडर्ड 5 ग्रुपमध्ये डिवाइड करते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ज्या शूद्रामधून आपण बाहेर पडलो अतिशूद्र, आणि जो शूद्र राहिला तो आपल्यापेक्षा वरचे राहिला. तोही तेच करतो जे इतर करतात, पण तो त्याच्यामधला एक सेक्शन फार सफर सुद्धा होतो ज्याला रिझर्वेशनची गरज आहे. So Hindu society caste divide, as it given in the Manusmriti, it divide Hindu population into 5 groups. But it doesn't only divide people into 5 groups. Dr. Ambedkar argued that he's also assigned the rights, economic, social, political, to each of these caste group. प्रत्येकाला त्याचे अधिकार आणि त्याचे प्रिव्हिलेजेस देतं, त्याचे ऑक्युपेशन ठरवतं, त्याचे सामाजिक अधिकार ठरवतं, लग्न कुठे करावं हे ठरवतं. चला, हे ठरवत असेल काही हरकत नाही. चला, प्लेटोनं सुद्धा केलं त्याच्या रिपब्लिकमध्ये. इटालियन रोमन सोसायटीमध्ये असे 4 ग्रुप होते. पण तिसरं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक जे बाबासाहेबांनी सांगितलं की इट असाइन राईट्स अँड प्रिव्हिलेजेस, इकॉनॉमिक, सोशल अँड पॉलिटिकल इन अ अनइक्वल अँड ग्रेडेड मॅनर. सो सम हॅव मोर अँड सम हॅव लेस अँड सम हॅव नन, अँड दॅट इज द अनटचेबल ॲट द बॉटम ऑफ द कास्ट हायरार्की. पण त्याच्याशिवाय अजून 2 फार महत्त्वाचे वैशिष्ट्य आपण लक्षात ठेवले पाहिजे ज्याच्यामुळे कास्ट अजून जिवंत आहे. मॉडिफाईड फॉर्ममध्ये, फुल फॉर्ममध्ये नसेल पण बदलत्या स्वरूपामध्ये आहे. आणि ती म्हणजे की निवड हिंदूंची विभागणी करत नाही, निवड त्यांना अधिकार देत नाहीत, त्यांचे ऑक्युपेशन ठरत नाहीत, आणि ते अधिकार अनइक्वल, असमान पद्धतीनं आणि ग्रेडेड पद्धतीनंच डिव्हाइड करत नाही. तर ही सिस्टीम राबवण्याकरता मॅकॅनिझम सुद्धा सजेस्ट करते. आणि तो मॅकॅनिझम म्हणजे काय? मॅकॅनिझम ऑफ सोशल ऑस्ट्रॅसिझम. पेनाल्टीज बाय द कम्युनिटी. इफ यू व्हायलेट द कस्टमरी रूल देन देर आर पेनाल्टीज. मनुस्मृती write down those which are literally implemented by the higher caste and the OBCs in the village now. Physical violence against the Dalit, sexual assault among the Dalit women, these are all mentioned in the Manusmriti. I am not referring to other text. Private community, high caste community became a police force to implement their own customary laws and norms. You don't require a police. State implemented that caste system. Kshatriyas were the ruler. They were the prime minister and the president and the minister. They enforced caste system. That is called apartheid. We did not go to South Africa. We have apartheid here. जेव्हा स्टेट, राज्य जेव्हा कायदा करून काही एका ग्रुपचे अधिकार घेते आणि अन्याय अत्याचार करते त्याला apartheid म्हणतात. तर तो मॅकॅनिझम ऑफ पेनल्टीज, बायकॉट, काम न देणं, मग दलितांनी 10 किलोमीटर अंतरावर जाणं, आणि चौथं कॅरेक्टरिस्टिक जे बाबासाहेबांनी दिलं ते समजून घ्या. ते हे या सर्व याला धर्माचा आधार आहे. कास्ट सिस्टम इज द सोशल सिस्टम ऑफ हिंदूज विच जस्टिफाय ऑन द बेसिस ऑफ रिलिजियस प्रिन्सिपल. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे त्या व्हॉल्यूममध्ये की हे कस्टमरी नॉर्म जे कास्टचे आहेत, कस्टमरी लॉज जे आहेत, हे लॉज नाही आहेत. देर इज नो डिफरन्स बिटवीन हिंदुइझम, बिटवीन लॉ, मॉरॅलिटी अँड इथिक्स. इथिक्स अँड मॉरॅलिटी इज द सेम. जेव्हा तुम्ही जर एखाद्या हायकास्ट मनुष्याला जाल की वाय डू यू स्टॉप युअर सन फ्रॉम मॅरिंग अ अनटचेबल गर्ल, तो फार इनोसंटली सांगेल. तो म्हणजे आमची कस्टमच अशी आहे, आमच्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की यू पीपल आर लो, वी आर हायर, आवर सन अँड चिल्ड्रन कॅन मॅरी विथ यू. So he is speaking of religion. You cannot blame him. That's why in Annihilation of Caste, Baba Sahib said that don't blame the people as a physical entity. Blame their ideas and ideology which they draw from the religions. Your enemy is some of those ideas and religious ideas and norms which you have to change. The behavior of the high caste based on those norms has to be changed.
and that will be changed provided you change their ideas. तर धर्माच्या तत्वज्ञानामधून जातीला जो सपोर्ट मिळाला त्याच्यामुळे जातीयता बळकट झालेली आहे. बाबासाहेबांनी हा प्रश्न विचारला व्हॉल्यूम 5 व्हॉल्यूम 6 मध्ये की स्लेव्हरी नष्ट करण्याचा कायदा झाल्यानंतर 50 वर्षामध्ये स्लेव्हरी कशी स्पष्ट नष्ट झाली. ट्रेस सुद्धा मिळत नाही स्लेव्हरीचे अमेरिकेमध्ये, ट्रेसेस सुद्धा मिळत नाहीत. रेशियल डिस्क्रिमिनेशन आहे. But slavery, which is a bondage and exploitation of a person through labor, is not to be found in America. We passed an Untouchability Act in 1955. It's more than 65 years now. And untouchability is still very rampant. You have an untouchability in the form in which it is explained in the Manusmriti. Why? Baba Sahib's uttar hai because it has a religious base. It has a philosophical foundation, which Christianity did not have. Christianity did not support slavery. Christianity listened very silently. If the British went to America and they exploited the Indians, they came to India, they exploited us, the Christianity also followed, very quietly like a midwife. That's what they say, that Christianity was a midwife of colonialism. परंतु जर तुम्ही ख्रिश्चॅनिटीच्या तत्वज्ञानामध्ये जर गेला तर त्याची तुम्हाला स्लेव्हरीला सपोर्ट मिळत नाही. येथे मिळतो. इथे कास्ट सिस्टीमलाही मिळतो, अनटचेबिलिटीलाही मिळतो, सर्व याला मिळतो. सो यू ड्रॉ युअर व्ह्यूज, युअर मॉरॅलिटी फ्रॉम द रिलिजन. आणि त्यामुळे जात ही व्हेरी स्टबर्न इन्स्टिट्यूट आहे. ती इथेच नाही आहे. इथून गेलेले हिंदू जे इंग्लंडमध्ये आहेत, अमेरिकेमध्ये आहेत, तिथे सुद्धा आहे. मी 21 दिवसापूर्वी इंग्लंडला जाऊन आलो. कास्ट अँड डेव्हलपमेंटचा सेमिनार होता, जिथे असं उद्घाटक भाषण देत आहे तसंच तिथे एक उद्घाटन भाषण दिलं. तर तिथे मला लोकांनी सांगितलं की ब्रिटिश पार्लमेंटने एक कायदा पास केला अगेन्स्ट द कास्ट डिस्क्रिमिनेशन लाईक अनटचेबिलिटी ॲक्ट. ए व्हेरी स्ट्रॉंग मूवमेंट ऑफ हिंदूज अपोज दिस ॲक्ट. दे पुट पॉलिटिकल प्रेशर ऑन द Cameron government and they say we will vote you if you stop this legislation, which the right wing government did. ती कास्ट ही एवढी घट्ट ऑर्गनायझेशन्स आहे, त्याचं कारण हे आहे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला मी सांगतो, त्या फार महत्त्वाच्या आहेत, त्या समजून घ्या. बाबासाहेबांचे ग्रंथ 15 ते 16 ग्रंथ घरामध्ये एका मूर्तीसारखे ठेवून भागणार नाही. बाबासाहेबांनी रात्रंदिवस मेहनत करून हे सर्व लिहून एवढ्यासाठी ठेवलेलं आहे की आपण ते वाचावे, त्याचा वापर करावा, त्याच्या आधारावर संघटना उभ्या कराव्या, त्याच्या आधारावर संघटन करावं, स्ट्रगल करावं, किमान ज्ञान मिळवावं. एज्युकेट युअर सेल्फ. वेदर यू कॅन ऑर्गनाइज ऑर एज्युकेट, दॅट्स अनदर स्टोरी, बट ॲट लीस्ट एज्युकेट युअर सेल्फ. यू विल हॅव टू रीड इट. देर इज लॉट मोर देअर. महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला सांगेन आणि तो मग मी दुसऱ्या मुद्द्यावर येतो. सॉरी, आय हॅव आय थिंक ओनली 20-25 मिनिट. तो असा की कास्ट सिस्टीम जी आहे अफेक्ट एव्हरीबडी. द ब्युटी ऑफ द कास्ट सिस्टीम इज नॉट इनइक्वॅलिटी. इनइक्वॅलिटी काय असते? हॅव्स अँड हॅव नॉट, पुअर अँड रिच. कास्ट सिस्टीम इज बेस्ड ऑन द ग्रेडेड इनइक्वॅलिटी आणि त्याच्यामुळे ती कायम आहे. So Brahmins have certain right, Kshatriya have certain right, but Kshatriya's rights are less than that of a Brahmin, but more than that of Vaishya. So Kshatriya is happy. Even if he is exploited by the Brahmins take away his right, but he is happy that he has more right over Vaishya. That is graded inequality. Vaishya get less than Kshatriya and Brahmin, and so he is unhappy, he is discriminated. But he is happy that he has more than Shudra and that he can dominate Shudra. Shudra doesn't have anything that Brahmin has and Kshatriya has and Vaishya has, but he has something, land to cultivate, and he has somebody below him, that is Ati Shudra. That is untouchable. But untouchable have nothing. No right whatsoever. No right to property, no right to industry, no right to education, no civil right, no religious rights. He suffered the most from the hierarchical nature of the caste system. म्हणून बाबासाहेब म्हणाले की I wonder how this section has survived for 2000 years.
who has no access to property, no access to right, but who has no dignity as a human being. He is considered to be inferior. परंतु एक लक्षात ठेवा की the difference between OBC and the Atishudras, the Shudras and Atishudra, OBC and Dalit is that, and that's the key thing which the first speaker brought out, is untouchability. The Dalits are not only considered to, they do not have only right, but they are also considered to be inferior and polluted being, with whom there should not be social and physical relations. म्हणून त्यांच्या वस्त्या वेगळ्या असाव्या. There should not be social interaction, no intercaste marriages, no interdynamic, no touch. So much so that in Peshwai, they introduced two more concepts, unapproachability and unseeability. की दलितांचं दर्शन जर सकाळी झालं तर किती इनऑस्पिशियस आहे. म्हणून दलिताला सकाळी बघितलं नाही पाहिजे. दूर असेल तर दलितांनी येऊ नये. Unapproachable. What community in the world has been reduced by a religion to such a state? Tell me. Ambedkar compares untouchability and slavery, and he says that slavery was better than untouchability. Untouchability is the worst form of slavery. The Negro used to cook in the kitchen of the high caste, provide him as food, change the dresses of his son and daughters, take them to the school. There was no untouchability and unapproachability. And beside, the caste system brings a hatred and contempt towards the untouchable by the high caste. There is a complete lack of fraternity. There is a complete lack of brotherhood. That's why one of the first speaker and other speaker, Narke also said that fraternity, Dr. Ambedkar made a fraternity as a cornerstone of preamble because we lack fraternity. I will stop it here and say this portion of the lecture is that untouchables suffered immensely. Every caste in the Hinduism caste hierarchy suffer from discrimination. That is why there is a demand by Jat and Marathas and the other that they are powerful in terms of resources, land, political power and other things. But we are lacking in some. We don't have as many professors as others have, Brahmins have. That's because of graded hierarchy. But that their discrimination is not a worse kind of discrimination. That discrimination can be overcome because they have economic strength and resources. Untouchables not. They have nothing, and that they have been reduced to a situation where they don't have a power at all to fight against the system. त्यामुळे बाबासाहेबांनी दलितावर फोकस केलं, अनटचेबल आपल्या संपूर्ण लिखाणामध्ये केलं. बाबासाहेबांनी ही रिझर्वेशन पॉलिसी आणली. या सर्व मेमोरंडमचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की 4 गोष्टी त्यांनी मांडल्यात रिझर्वेशन पॉलिसीमध्ये. पहिलं मेमोरंडम वाचा तुम्ही, साऊथ बेरो कमिटीला दिलेलं. त्याच्यामध्ये 4 हे मुद्दे मांडलेले आहेत. फर्स्ट इज इक्वल राईट्स. इफ अदर्स हॅव सेम राईट, वी शुड ऑल्सो हॅव अ सेम राईट. 1 full para. Human beings are born equal, so they are entitled to equal right. Untouchables are born similarly, so they should have a similar right, equal right. Then, but they don't have equal right, so legal safeguard against equal right. Law against untouchability. But law by itself doesn't bring change. I don't know who read out that excellent paragraph. You have to provide support to the discriminated people, and therefore he brought the reservation policy in employment, in politics, in education. And fourth, which is excluded, which is not, he wrote it, I brought in my book, which is not taken into account. And that fourth is that the discriminated group of Dalit and even OBCs, lower OBCs, should have an equal participation in executive. They should be ministers. They should be in the parliament, political reservation come, but they should be ministers. They should be in policy making. They should be in monitoring, and they should be in implementation, which doesn't happen as much as it should happen. हे 4 त्यांनी सूत्र दिले अफर्मेटिव्ह ॲक्शन रिझर्वेशन पॉलिसीची. त्याच ड्राफ्टला त्यांनी सायमन कमिशनला स्ट्रेंथन केलं. त्याच ड्राफ्टला अजून स्ट्रेंथन केलं राऊंड टेबल कॉन्फरन्स, फर्स्ट अँड सेकंड राऊंड. फायनली गॉट अ पॉलिटिकल रिझर्वेशन. पण पॉलिटिकल रिझर्वेशन देत असताना पुन्हा पॅक्टमध्ये एक प्रोव्हिजन आहे, लक्षात ठेवा.
2003 ते 2008 we tried to convince to private sector that look, your recruitment policies are discriminatory based on caste, religion, whatever. की हे पॉलिटिकल रिझर्वेशन आम्ही देत आहोत, पण त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणाकरता दलितांचे प्रयत्न करावे अनटचेबलच्या शेड्यूल कास्टच्या. आणि जेव्हा बाबासाहेब 1943ला मिनिस्टर झालेत, 42ला मिनिस्टर झाले, पहिलं त्यांनी काम केलं की त्या पुना पॅकच्या ज्या 2 प्रोव्हिजन होत्या त्या प्रोव्हिजनला इम्प्लिमेंटमध्ये आणलेलं आहे. You must remember that our employment and education reservation was introduced through a government order in 1943. Mark Gallatin, in his Competing Inequality, has given a copy of that government order. जे काय आपल्याला घटनेद्वारा मिळत आहेत सर्व बाबासाहेब 1947च्या अगोदर तुम्हाला देऊन चुकले होते. रिझर्वेशन इन पॉलिटिक्स, रिझर्वेशन इन एम्प्लॉयमेंट, रिझर्वेशन इन एज्युकेशन. एज्युकेशनमध्ये पहिली बॅच पाठवली होती ओव्हरसीजची. उके, रत्नाकर गायकवाडांचे वडील आणि एक भली मोठी विद्यार्थ्यांची एक टीम पाठवली होती अमेरिकेला शिक्षणाकरता. एम्प्लॉयमेंटचं रिझर्वेशन सुरू केलेलं होतं. परंतु त्याच्या मर्यादा आहेत आणि ह्या मर्यादा बाबासाहेबला माहीत होत्या. हे जे रिझर्वेशन पॉलिसी आहे एम्प्लॉयमेंट अँड एज्युकेशनची, दिस वॉज कन्फाइन्ड टू ओनली पब्लिक सेक्टर अँड द प्रायव्हेट सेक्टर वॉज कम्प्लिटली एक्सक्लुडेड. आणि बाबासाहेबांचे आर्ग्युमेंट आहे हे आपल्यालाही समजलं पाहिजे की जनरली स्पीकिंग स्टेट थोडी डिस्क्रिमिनेट करतात. स्टेटच्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असते, स्टेटच्या गव्हर्नमेंट जॉब असतील तर स्टेटचे आपले रूल असतात. स्टेट नेवर डिस्क्रिमिनेट. देर आर एक्सेप्शन. साऊथ आफ्रिका ब्लॅक्स वर डिस्क्रिमिनेटेड. मेन डिस्क्रिमिनेटेड तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये होतं ना. ॲग्रिकल्चरमध्ये होतं, इंडस्ट्रीमध्ये होतं, एम्प्लॉयमेंटमध्ये होतं, वेजमध्ये होतं. तिथे रिझर्वेशन नाही. परंतु जेवढं बाबासाहेबांना करता आलं त्यांनी केलं. त्यावेळेस प्रायव्हेट सेक्टरच्या रिझर्वेशनची मागणी त्यांनी केली पण ते अशक्य होती. परंतु पब्लिक सेक्टरमध्ये त्यांनी ती केस बिल्डअप केली, ते मिळवलं. आणि प्रायव्हेट सेक्टरच्या रिझर्वेशन करता मागणी केलेली आहे स्टेट अँड मायनॉरिटीजमध्ये आणि अनेक मेमोरंडममध्ये सुद्धा. कारण का मेन रिझर्वेशन आपलं प्रायव्हेट सेक्टरमध्ये होतं. पण महत्त्वाचं असं आहे की आज ही स्थिती आलेली आहे की आपल्याला ह्या रिझर्वेशन पॉलिसीचा रिव्ह्यू करावा लागेल. रिव्ह्यू म्हणजे इतरांनी मागितलेल्या पद्धतीचा रिव्ह्यू नव्हे, कमिटी फॉर्म करून ही पॉलिसी जी पब्लिक सेक्टरमधली पॉलिसी आहे हे आपल्याला स्ट्रेंथन करावी लागेल. त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन आणावं लागतील. काय वे फॉरवर्ड आपण सजेस्ट करावा त्याचे मी 2-3 सजेशन देतो. द फर्स्ट थिंग दॅट वी शुड डू इज येस, एम्प्लॉयमेंट अँड एज्युकेशन रिझर्वेशन शुड कंटिन्यू. बट ॲज फार एज द पॉलिटिकल रिझर्वेशन इज कन्सर्न, तुम्हाला आपल्याला सेपरेट इलेक्टेडची मागणी पुन्हा करावी लागेल. काही लोकांना वाटतं की शक्य नाही, ते शक्य आहे. दलित नेतृत्वाला दोष देऊ नका, दलित एमपीला दोष देऊ नका, आदिवासी एमपीला दोष देऊ नका की ते पार्लमेंट आणि स्टेट असेंब्लीमध्ये गेल्यानंतर फारसं काही करत नाहीत. आपल्या पार्टीनं जे सांगितलं ते बोलतात, ते बरोबर आहे. ते बरोबर आहे. ते का कसं करतात? कारण की इलेक्टोरल प्रोसेसची गडबडी आहे. देअर इलेक्शन इज डिपेंडेंट ऑन द व्होट ऑफ ए हाय कास्ट विच कॉन्स्टिट्यूट ए मेजॉरिटी इन द कॉन्स्टिट्युन्सी. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं की सेपरेट इलेक्टेडमध्ये दलितच फक्त दलितांच्या कॅन्डिडेटला निवडून देतील आणि एक दुसरं व्होट अजून हायकास्टला देतील. म्हणजे हायकास्ट दलितावर अवलंबून राहतील आणि दलितांच्या रिप्रेझेंटेटिव्हला सुद्धा निवडून देतील. 2 व्होटची पॉवर बाबासाहेबांनी दिली होती. आपल्याला ती मागणी मांडावी लागेल, ती पॉसिबल आहे. मी बोललो नेत्यांबरोबर. याचं उत्कृष्ट उदाहरण तुम्हाला जर सेपरेट इलेक्टेडचा काय परिणाम होतो हे जर पाहायचं असेल तर ग्रामपंचायतमध्ये जा. प्रत्येक गावामध्ये दलितांची वस्ती गावाच्या बाहेर आणि त्याचे वार्ड बनवलेले असतात. म्हणून कॅन्डिडेटही दलित असतो, मत देणाराही दलित असतो. त्यामुळे आपल्या मर्जीनं तुम्ही दलित व्यक्तीला निवडून देऊ शकता. सेपरेट इलेक्टेड इन प्रॅक्टिस. ज्या दलितांना आता निवडून दिलं त्यांना जर काम केलं नाही, दुसऱ्या पंचवार्षिक याच्यामध्ये त्याला उभं करू राह देत नाहीत. माझ्या गावाला, माझ्या बहिणीच्या गावाला मी अमरावतीला गेलो तर पहिल्या वर्षी गेलो तर ती मुलगी होती, तरुण मुलगी. काय म्हटलं कसं चाललंय? नाही काका, ते काही नरेगामधले काम तर होतं पण पैसे फार उशिरा येतात. 1 वर्षानंतर गेलो, मग तिला विचारलं, ती परत सरपंच निवडून आली. म्हटलं आता कसं चालतं? आता छान चालतं म्हणे. म्हटलं कसं चालतंय?
मी सारे दलितांचे प्रोग्राम आहे ते माझ्याकडे घेतले, मी सर्व पंचायतला सांगितलेलं आहे. आणि दुसरं, आता आमची यादी तहसीलमध्ये जाते, तिथून सर्व आमच्या वेजेस पोस्ट ऑफिसमध्ये डिपॉझिट होतात. करप्शन कमी झालं, आम्हाला पैसा वेळेवर मिळतो. सेपरेट इलेक्ट्रेट जेथपर्यंत, आणि हे हे काही नवीन नाही आहे. जर्मनीमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आहे, प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन आहे, त्याच्यामध्ये काय भानगड आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. दुसरी सुधारणा आपल्याला करावी लागेल ती ही की प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशनची मागणी करावी लागेल. इजेड खोब्रागडे मला म्हणाले की तुम्ही प्रायव्हेट सेक्टरवर बोला, म्हणून थोडी मी माहिती गोळा करून आलो. इथे आल्यानंतर कळलं की आपल्याला संपूर्ण रिझर्वेशनवर बोलायला पाहिजे. तेच बरोबर आहे, कारण की नवीन प्रश्न आलेले आहेत. महाराष्ट्र सरकारमध्ये मी डाटा घेतला, महाराष्ट्र सरकारचा आणि इंडियाचा. जे टोटल एम्प्लॉई आहेत, वर्कर्स आहेत, वर्कर महाराष्ट्रामध्ये काम करणारे, मुलं सोडून, महाराष्ट्राचे आणि इंडियाचे, त्याच्यामध्ये व्हॉट इज द प्रपोर्शन ऑफ द गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट and what is the proportion of the private? Only 13% of the employees are government employees, and around 16% are in Maharashtra. त्याचं फर्दर क्लासिफिकेशन केलं मी की रेग्युलर सॅलरीड किती आहेत ज्याच्यामध्ये रिझर्वेशन लागू होतं, आणि कॉन्ट्रॅक्च्युअल किती आहेत ते ज्याच्यामध्ये रिझर्वेशन लागू होत नाही. कारण का कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर DNC मध्ये फार वाढले आता, तर ते प्रपोर्शन अजून 13वरून खाली येईल. हे 16वरून महाराष्ट्रामध्ये अजून 15वर किंवा 14वर येईल. ह्या 14%ला फक्त आपलं रिझर्वेशन लागू होतं. बघा, त्या 14ला 100% माना, आणि त्याचं 15% आपल्याला मिळतं. व्हॉट ए मिनी स्किल एम्प्लॉयमेंट. आणि त्याच्याकरता सुद्धा पोट दुखायला लागलं की हो. 85% एम्प्लॉयमेंट इज प्रायव्हेट, वेअर वी डोंट हॅव ए मच शेअर. मग प्रायव्हेट सेक्टरचा डाटा बघितला. प्रायव्हेट सेक्टरचा एम्प्लॉयमेंटचा डाटा जातीच्या याच्यानुसार नाही आहे. त्याच्याकरता कास्ट सेन्सस येणार होता, तो आला OBCच्या माध्यमातून, पण सर्वांचा. त्याला विरोध होता. मी हिंदूमध्ये आर्टिकल लिहिलं की वी शुड हॅव अ कास्ट सेन्सस डेटा इन फॅक्ट. परंतु चुकीनी एक सेन्सस आहे, नॅशनल सॅम्पल सर्वे, जे मीडियम, स्मॉल अँड मायक्रो एंटरप्राइजचा डेटा गोळा करते. तुम्हाला कल्पना आहे, घरी येऊन विचारतात तुम्हाला तुम्ही काय धंदा करता. एक इकॉनॉमिक सेन्सस आहे, दुसरा मायक्रो एंटरप्राइज आहे. 60% ऑफ आवर इंडस्ट्रीज आर मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. आणि त्यात तो डेटा कशा प्रकारचा आहे? तो डेटा आहे की तुम्हाला जो इंडस्ट्रियलिस्ट आहे त्याची जात मिळते, SC, ST, OBC अँड अदर्स, आणि जो एम्प्लॉई आहे त्याची जात मिळते. म्हणजे तुम्हाला हे माहीत करून घेता येतं की जे हाय कास्ट इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC आणि अदर हाय कास्ट वर्करचं प्रपोर्शन किती आहे. जाती व्यवस्था कशी रिफ्लेक्ट होते एम्प्लॉयमेंटमध्ये तुम्हाला कळतं. त्याच्यातून मला असं दिसलं की उच्च जातीचे कारखानदार जे आहेत त्याच्या एकूण रोजगारीमध्ये, एम्प्लॉयमध्ये जवळजवळ 70% एम्प्लॉई हे त्यांच्या जातीचे आहेत, अदर्स, फॉलोड बाय OBC and very less scheduled caste and very less scheduled tribe. नरके साहेबांना सांगतो, जे कारखानदार OBCच्या बॅकग्राऊंडचे आहेत, अदर बॅकवर्ड कास्ट आहेत, 65% ऑफ देअर एम्प्लॉई आर फ्रॉम देअर ओन कास्ट, फॉलोड बाय 20-30% हाय कास्ट, 10% दलित अँड मे बी 3-4% ट्राईब. जातीवादी कोण नाही हो, सर्वच जातीवादी आहेत. शेड्यूल कास्टकडे गेलो, शेड्यूल कास्ट सेक्युलर आहेत. जे शेड्यूल कास्ट उद्योगपती आहेत, जवळजवळ 50% एम्प्लॉईज त्यांच्या जातीचे आहेत, बरोबर आहेत. पण उरलेले अदर कास्टचे सुद्धा आहेत, हाय कास्टचे आणि OBCचे आहेत, त्यांचं मन मोठं आहे. हा डाटा सेकंडरी आहे. लेबर मार्केटमधलं जे डिस्क्रिमिनेशन आहे त्याचा मी खूप अभ्यास केलेला आहे की आपली रिक्रुटमेंट ही कशी जातीवर आधारलेली आहे. मेरिट इज नॉट रिस्पेक्टेड, युअर सोशल अँड रिलिजियस बॅकग्राऊंड इज रिस्पेक्टेड. ऑफकोर्स मेरिट इज टेकन इन टू कन्सिडरेशन, बट बेस्ट अमॉंग द मुस्लिम, बेस्ट अमॉंग द हाय कास्ट, बेस्ट अमॉंग द OBCs. But you won't take the best if he's a Dalit. Best of the best. अनेक अशा स्टडी आहेत ज्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन बाहेर आणलं. मला वेळ नाही आहे, पण माझी एक स्टडी सांगतो आणि मग नंतर पुढच्या याच्यामध्ये येतो. की एक 10 वर्षापूर्वी, 7-8 वर्षापूर्वी मी स्टडी केली, ती फार गाजली.
की इंग्लिश न्यूजपेपरमधून प्रायव्हेट सेक्टरमधून ज्या ॲडव्हर्टाइजमेंट येतात त्याला अप्लिकेशन पाठवलेत. इंडियन एक्सप्रेस, हिंदू, टाइम्स ऑफ इंडिया, फायनान्शियल एक्सप्रेस, इकॉनॉमिक टाइम्स, ह्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरच्या ॲडव्हर्टाइजमेंट येतात. त्याला अप्लिकेशन पाठवले 4 जातीचे: दलित, मुस्लिम, हाय कास्ट. आणि एक पेअर बनवला MA दलित आणि BA ब्राह्मीण. आणि त्याचे आडनाव फक्त ठेवले ज्याच्या आडनावावरून त्याची जात लक्षात येईल: त्रिपाठी, पासवान आणि एक मुस्लिमचं नाव. आणि वर्षभर ॲडव्हर्टाइजमेंटला उत्तरं दिलेत. 5,000 ॲडव्हर्टाइजमेंट पाठवल्यात. and there is no difference in the background of this applicant. Dalit is as good as the high caste. Similar qualification ठेवलेत. क्वालिफिकेशनच सिमिलर ठेवले तर फॅमिली बॅकग्राऊंड ठेवलं. मॅट्रिकमध्ये कॉन्व्हेंटमधून शिक्षण केलं सर्वांनी, BA मधून इंग्लिश मिडियममधून केलं सर्वांनी, एकाच विद्यापीठातून JNU किंवा अजून केलं त्यांनी MA, हे सर्व सारखं क्वालिफिकेशन ठेवलं आणि ते अप्लिकेशन पाठवले. What was the result? The probability of getting an interview call for a Dalit was 60% less compared to the high caste. For the same qualification, only from the name of the surname, the industrialist firm owner could see the caste and give the interview call. But what was shocking, that the BA high caste would have a high probability of getting an interview call compared to a MA Dalit. हे आमचं रिक्रुटमेंट आहे. आजकाल रिक्रुटमेंट मेकॅनिझम हा जो आहे हा फार डिस्क्रिमिनेटरी झालेला आहे. आम्हाला काही थांग पत्ता नाही आहे. साऱ्या रिझर्वेशन पॉलिसीला सर्व इतर मार्गाने खतम होत आहे रिझर्वेशन पॉलिसी. 3 नवीन रिक्रुटमेंट मेथड झालेले आहेत. आपल्याला कल्पना असेल की बाबासाहेब मजूर मंत्री असताना ही एस्टॅब्लिश द एम्प्लॉयमेंट एक्सचेंज फॉर द फर्स्ट टाइम इन दिस कंट्री, इन कलकत्ता. ते माझं पुस्तक वाचा, आंबेडकर्स रोल इन वॉटर पॉवर पॉलिसी, त्याच्यामध्ये दिलेलं आहे सर्व. पहिलं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज केलं आणि त्यांनी मग कंपल्सरी केलं की ऑल गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट अँड द प्रायव्हेट विल सीक द अप्लिकेशन फ्रॉम द एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. आज काय झालेलं आहे 50-60 वर्षानंतर? ओनली 5% ऑफ रिक्रुटमेंट आर मेड थ्रू ॲडव्हर्टाइजमेंट इन न्यूजपेपर अँड द एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. रेस्ट ऑफ देम आर थ्रू इन्फॉर्मल चॅनल. कसलं रिझर्वेशन बोळखेचं आलं तिथे आणि कशी समता आली? कोणत्या 3 रिक्रुटमेंट एजन्सीज आल्यात? Naukri.com, अप्लिकेशन अर्ज टाका. हु इज बिहाइंड द कम्प्युटर यू डू नॉट नो, यू डोंट नो हिज कास्ट. तुम्ही त्याला बायोडाटा पाठवता, तो नावावरून तो तुम्हाला बोलावेल की नाही त्याची मर्जी. ऑन कॅम्पस रिक्रुटमेंट, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येऊन कंपनी बसते आणि विचारते हुशार विद्यार्थी कोणते, सर्व आहे कास्टचे. आणि त्यानंतर ती आता नवीन गोंधळ आला तो म्हणजे एजन्सीज. जर क्लास 4चा तुम्हाला जर चौकीदार आणि चपरासी हवा असेल तर एजन्सीकडून नाव मागवा. तो एजन्सी कोण आहे? तो आपल्या गावच्या लोकांचं नाव पाठवतो, तो आपल्या जातीचं नाव पाठवतो, त्याची काही फिकर नाही आहे, रिझर्वेशन नाही आहे. सो द रिक्रुटमेंट प्रोसिजर्स हॅव बिकन एक्स्ट्रीमली अनइगॅलिटेरियन अँड डिस्क्रिमिनेटरी इन नेचर. वी डोंट नो एनिथिंग, वी डू पॉलिटिक्स. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ग्रॅज्युएट अँड हायर सेकंडरीमध्ये दलिताचा अनएम्प्लॉयमेंट रेट 14% आहे, ओबीसीचा फक्त 6% आहे, अदरचा फक्त 5% आहे. ओबीसी करता थोडेसे लिव्हर आहे ना, साखर कारखाने आहेत, इतर आहेत, त्याच्यामधून ते प्रमाण नाही. माझं आहेत स्टॅटिस्टिक कोऑपरेटिव्ह एम्प्लॉयमेंटचं, पण मी ते वेळ नाही तुम्हाला देण्याचा. महत्त्वाचा मुद्दा असा की 2003 ते 2008 we tried to convince to private sector that look, your recruitment policies are discriminatory based on caste, religion, whatever. You have to have some affirmative action policy. पण हे एम्प्लॉयमेंटमध्येच नाही आहे. हाऊसिंगमध्ये आहे. काल परवा मी EPW मध्ये आर्टिकल लिहिलं, भगवान जाने वाचलं की नाही तुम्ही विद्यार्थ्यांनी. इंडियन एक्सप्रेसनं त्याच्यावर न्यूज ॲटम बनवला. कॉम्पॅक्ट लॉनी सुप्रीम कोर्टामध्ये पब्लिक लिटिगेशन फाईल केली की तुमच्या दिल्ली ॲक्टमध्ये तुम्ही डिस्क्रिमिनेशनची प्रोव्हिजन नोंदवा म्हणून. बॉम्बेमध्ये एका मुस्लिम व्यक्तीला जर जेव्हा डिनाय केलं तर ते त्या ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे. हाऊसिंगच दलितांना मिळत नाही हायकास्ट लोकॅलिटीमध्ये. मुस्लिमांची त्याहीपेक्षा वाईट स्थिती आहे. उद्योगधंद्याची काय स्थिती आहे? जाऊन वाचा. आशिम प्रकाशचं पुस्तक काल परवा आलेलं आहे, दलित कॅपिटल.
शहरी भागामधून दलित इंटरप्रिन्युअरची त्यांनी इंटरव्ह्यू घेतली, पुस्तक काढलं मोठं, ऑक्सफर्डनं पब्लिश केलं. ऑक्सफर्ड फार चांगल्या पुस्तकांची पब्लिकेशन करते. त्याच्यातून सर्व बाहेर आलेलं आहे. दलितांना जागा मिळत नाही, दलितांना भांडवल मिळत नाही, माल प्रोड्यूस केलेला माल विकण्याकरता कॉन्ट्रॅक्ट मिळत नाहीत. देर आर ऑल कास्ट नेटवर्क्स. It is difficult to go to the network of Chattiar. It is difficult to enter into the network of Jains. It is difficult to go into the networks of other commercial community. How will Dalit entrepreneur feel prosper? गावामधल्या बिझनेसमॅनची मी स्टडी केलेली आहे, हरियाणाचा, ओरिसाचा. कोणी मिल्क त्यांच्याकडनं घेत नाही. IRDP मध्ये तुम्ही त्याला गाई देता, म्हशी देता, ते कोणी दूध त्यांच्याकडनं घेत नाही. आपल्याच जातीचे फक्त मिल्क घेतात. व्हेजिटेबलचं दुकान टाकू शकत नाही, कारण का हायकास्टचे लोक व्हेजिटेबल घेणार नाहीत. किराणा दुकान टाकू शकत नाहीत, किंवा फक्त आपल्या कम्युनिटीज घेतील. कास्ट डिस्क्रिमिनेशन इन सेल ऑफ द कमॉडिटीज रिड्यूस युअर सेल, युअर इन्कम अँड युअर पुअर. कास्ट सिस्टीम इतकं ऑक्टोपस सारखं पसरलेलं आहे प्रत्येक सेक्टरमध्ये, त्याचा परिणाम दलितावर तुम्हाला पाहायला मिळेल. याच्याकरता जर आपल्याला जर काही हवं असेल तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी, रिझर्वेशन पॉलिसी असायला पाहिजे. दोन सूचना मी करतो. रिझर्वेशन आणि अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी झाली, पण त्याच्याशिवाय अजून एक उपाय आहे, आणि तो उपाय मीन्स रिपरेशन अँड कम्पन्सेशन. बाबासाहेबांनी मांडला तो सेटलमेंटमध्ये, हाच त्याचा अंडर करंट होता. युनायटेड नेशनमध्ये कम्पन्सेशनची प्रोव्हिजन आहे, रिपरेशनची प्रोव्हिजन आहे. व्हॉट इज रिपरेशन, व्हॉट इज कम्पन्सेशन? की ज्या कम्युनिटीचे अधिकार, आर्थिक आणि सामाजिक अधिकार वर्षानुवर्ष डिनाय करण्यात आले, अँड ॲट द कॉस्ट ऑफ द डिनायल ऑफ दोज राईट टू दोज कम्युनिटी, सम कम्युनिटीज हॅव गेन, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दोज कम्युनिटी टू रिपे बॅक. दॅट इज कम्पन्सेशन. ज्यूंना जेव्हा मारण्यात आलं त्यावेळेस जर्मनीने कम्पन्सेशन दिलं. सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जपानीज लोकांना जेव्हा कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये USA मध्ये ठेवलं आणि त्यांच्या प्रॉपर्टी डिस्ट्रॉय केल्या, USAने कम्पन्सेशन दिलं. कोरियन महिलांना मिलिटरीच्या लोकांकरता सेक्शुअल वर्कर वापरण्याकरता त्यांचं एक्सप्लॉयटेशन केलं, त्यांना कम्पन्सेशन देण्यात आलेलं आहे. निग्रोंना कम्पन्सेशन देण्यात आलेलं आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा प्रयत्न झालेत. महारत्नाची लँड काय आहे? इट इज अन कम्पन्सेशन. तामिळनाडूमध्ये पंचमी लँड काय आहे? इट इज अन कम्पन्सेशन. अमेरिकन अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की येथे दलिताजवळ जमिनीच नाही, त्याचं काय भानगड आहे. मग त्यांनी लक्षात आलं की कास्टचे रिस्ट्रिक्शन आहेत. मग त्यांनी काय केलं की पंचमी लँड म्हणून डिक्लेअर केल्या, आणि इन लॉट्स 10-10 एकर, 15-15 एकर त्या वाटल्यात. बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की मनुस्मृती 186 मध्ये लिहिण्यात आली. आज त्याला 22,206 असे वर्ष झालेत. अनटचेबिलिटी 400 AD मध्ये झाली, त्याला जवळजवळ 1700-1700 असे वर्ष झाले. इतक्या वर्षाचं एक्सप्लॉयटेशन अँड डिनायल कोणत्या कम्युनिटीचं असतं का हो? कंपन्सेशनचं हे प्रिन्सिपल आहे की ज्या कम्युनिटी दोज कम्युनिटी हू हॅव गेन ॲट द कॉस्ट ऑफ द डिनायल ऑफ राईट टू अदर, दे मस्ट पे बॅक. दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ रिपरेशन. मला असं वाटतं आज जे लोक रिझर्वेशनला विरोध करतायत त्यांना हे प्रश्न विचारले पाहिजेत की तुमच्याकडे ज्या जमिनी आल्या त्या आम्हाला जमिनी डिनाय केल्यामुळे आल्या. तुमच्याकडे कॅपिटल आली, आम्हाला डिनाय केल्यामुळे कॅपिटल आली. तुमच्याकडे एज्युकेशन आलं, आम्हाला एज्युकेशन नाकारल्यामुळं आलं. तुमची ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स उच्च आहे, त्याचं कारण असं की आम्हाला नाकारण्यात आलं. आता तुम्ही ते परतही केलं पाहिजे, प्रोग्राम केला पाहिजे ऑफ कम्पन्सेशन, of land, of industry, of education. Let them create a big trust, put the thousands of rupees in this mutual fund trust, and let the fund be given to the poor. मलेशियाने केलं. काय केलं मलेशियाने माहित आहे? 1970ला त्यांनी ऑर्डर काढली की प्रत्येक प्रायव्हेट इंडस्ट्री, प्रत्येक फॉरेन इंडस्ट्रीमध्ये 20% शेअर हे मलायांना वसले पाहिजेत. दलितांना उद्योगधंदे जर नाकारले तर आज त्यांना का या सर्व प्रायव्हेट सेक्टरमध्ये शेअर देऊ नये? जर तुम्हाला 15% शेअर, 17% शेअर जर तेथे मिळालेत, डिबेंचर मिळाले, इट इज अ रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम. गव्हर्नमेंट शुड क्रिएट अ फंड, पुट द मनी, यू पुट युअर मनी, take those money, buy the debentures, and you get your regular income. These are the ways of repaying back for those to whom the industry were denied. Land कशी करावी मला माहित नाही, पण एज्युकेशन we can do it.
आता एज्युकेशन ज्या झपाट्यानं प्रायव्हेटाईज होत आहे त्याचा काही थांगपत्ताच लागत नाही आहे. स्कूलसुद्धा होत आहेत. It's became impossible for the poor Dalit to go for a professional education. So let a separate fund be created as a compensation, tax the higher caste who have appropriated higher education, who have appropriated land and industry, collect that money and give it to Dalit. की दलित रिझर्वेशन पॉलिसीचा काही फायदा नाही झाला, फक्त गरिबांना नाही झाला, तो रिचला झाला. इट्स अ कम्प्लिटली नॉनसेन्स स्टेटमेंट. सारे गव्हर्नमेंट ऑफिसर तुम्ही बसलेले आहात, तुम्ही ऑफिसर्स आहेत. मी महाराष्ट्रामध्ये जितके काही दलित आणि ट्रायबल रिझर्वेशनमध्ये अपॉइंट झालेले आहेत आणि इंडियामध्ये झालेले आहेत, त्याचं क्लासिफिकेशन ABCD मध्ये होते की नाही? महाराष्ट्रामध्ये आणि ऑल इंडियामध्ये 65 to 70% ऑफ द एम्प्लॉईज विच आर रिक्रुटेड अंडर रिझर्वेशन आर इन C and D. ओनली 20 to 25% आर इन A and B. आता जे C मध्ये आहेत, चपरासी आहेत, D मध्ये आहेत, चपरासी आहेत, स्कॅव्हेंजर आहेत, ते काय चांगल्या बॅकग्राऊंडमध्ये आलेत का? मी UGCचा चेअरमन होतो, माझ्या वडिलाकडे 2 एकर जमीन होती. असेच केस प्रत्येकाची स्टोरी आहे तुमच्याकडे. आणि हे ओपनली म्हणतात की ह्या रिझर्वेशनचा फायदा झाला दलितामधले रिलेटिव्हली बेटर ऑफ. आणि ते दुसरी आर्ग्युमेंट केल्या जाते मग की दलितामधील रिलेटिव्हली बेटर ऑफ किंवा रिच लोकांना जर रिझर्वेशन मिळालं तर त्यांचा फायदा तर तसाही झाला असता ना. मग रिझर्वेशनची काय गरज आहे? If reservation policy is only benefiting the relatively better off among the scheduled castes and that they can benefit otherwise also, why do you need a reservation policy? That is the logic. This feedback is given by the academicians, those who do research. पण ते चुकीचं आहे. रिझर्वेशन पॉलिसीनी दलितामधील गरिबांचा फायदा झाला. 65 to 70% ऑफ आवर एम्प्लॉईज आर इन C and D. आणि जे A-B मध्ये आहेत ते सुद्धा फार गरिबीमधून वर आलेले आहेत. त्यांना त्यांच्या कहाण्या विचारा. वसंत मुंचं लाईफ वाचा, A.Z. खोब्रागडेचं लाईफ वाचा, सर्वांचं लाईफ वाचा. दे आर द फर्स्ट जनरेशन, ॲट द मोस्ट सेकंड जनरेशन लर्नर. दे हॅव बीन बेनिफिटेड अँड दॅट इज वाय देर इज अ ग्रुप मोबिलिटी. दॅट इज वाय अवर प्रोग्रेस हॅज बीन देअर. आणि दुसरं महत्त्वाचं असं की इट इज अन इंडिव्हिज्युअल मोबिलिटी. एकाच व्यक्तीला फायदा होतो कुटुंबामध्ये, सर्वांना होत नाही. अनदर कम्प्लीट नॉनसेन्स अँड फ्रॉड. येस, in a family 1 or 2 people are benefited through reservation, but those 2 people brings entire family up. आपल्या बहिणीला पुढे आणतात, भावाला पुढे आणतात, फॅमिलीला पुढे आणतात. एकट्याला मला रिझर्वेशनही नाही मिळालं. 1982ला मी JNU मध्ये गेलो, रिझर्वेशन नव्हतं. कन्सिडरेशन होतं की दलित आहे, जरा प्रिफरन्सनं जॉब द्या, एवढंच. माझे 2 भाचे, माझे 2 मुलांचे, मोठ्या भावाचे मुलं आणि यांना मदत करून वर आणलं. बट ईच वन ऑफ यू हॅव अ स्टोरी टू टेल दॅट हाऊ मेनी रिलेटिव्ह यू हॅव हेल्प. इफ यू हेल्प वन इंडिव्हिज्युअल थ्रू रिझर्वेशन, एंटायर ग्रुप्स benefited. So cost benefit ratio is much higher in case of reservation policy. If government gives a little support, the benefit is much larger. But last point I will say, and I will stop it here. That is, should we have an economic base for reservation? That is the issue that is being said. And I am against it. But I also make one important point. Discrimination is not based on your economic background. Discrimination is based on your caste. So if you are a government officer or you are a wage laborer, you are discriminated. And reservation is a safeguard against discrimination. That even if you are a meritorious, rich or poor, you won't get a job. So it is a safeguard against discrimination to both rich and to poor. And how can you say that the relatively better off scheduled caste should not be given reservation? That's जर डिस्क्रिमिनेशन होत असेल तर त्याला प्रोटेक्शन तुम्ही कसं देणार? खोब्रागडेंच्या मुलाचं जर डिस्क्रिमिनेशन होत असेल, थोरातांच्या मुलाचं डिस्क्रिमिनेशन होत असेल तर त्याला प्रोटेक्शन हवं आहे ना स्टेटचं, मेरिटोरियस असूनही. Economic strength and economic background doesn't remove the possibility of discrimination. Therefore, you require reservation. So this is a complete nonsense argument to say that bring an economic base for reservation. There should be a pro-poor policy for all poor. Yes. बनवा ना आर्थिक विकास असा करा की जो प्रो पुअर आहे, दलितांना बेनिफिट होईल, इतरांनाही बेनिफिट होईल. पण दलितांना त्याच्याबरोबर ॲडिशनली रिझर्वेशन पॉलिसी पाहिजे. का पाहिजे? जर तुम्ही पब्लिक स्कूल काढल्या, कॉलेज काढल्या आणि त्याच्यामधून दोघांनाही एज्युकेशन मिळालं, ब्राह्मणाच्या मुलाला दलितांच्या मुलाला इक्वल अपॉर्च्युनिटी, ओके, बोथ गो इन टू द मार्केट फॉर जॉब, व्हॉट हॅपन्स? द ब्राह्मण विल बेनिफिट रादर बिकॉज ऑफ हिज कास्ट बॅकग्राऊंड. दलितांचं काय होणार आहे? त्याला जॉब मिळणार नाही बिकॉज ऑफ डिस्क्रिमिनेशन. सो ही रिक्वायर, both are poor, similar economic background, but he required the reservation policy. He required safeguard that he get a job.
हा एक करेल, एक मी म्हणेल जे तुम्ही मला मान्य करावं की दलितामधले जे बेटर ऑफ क्लास निर्माण झालेला आहे त्याचेही डिस्क्रिमिनेशन होते, त्यालाही रिझर्वेशन मिळाले पाहिजेत. पण त्यांना इकॉनॉमिक बेनिफिट देऊ नका ना. कोण मागते आहे? म्हणा त्यांना क्रिमिलियर म्हणायचं असेल तुम्हाला तर. स्कॉलरशिप देऊ नका, ट्युशन वेवर देऊ नका, काही हरकत नाही, त्यांच्यामध्ये ॲबिलिटी निर्माण झालेली आहे. बट यू कांट से दॅट यू विल नॉट गिव्ह रिझर्वेशन बिकॉज दे कंटिन्यू टू गेट डिस्क्रिमिनेटेड. दिस इज माय आन्सर टू दोज हू से दॅट दी economic base should be there in place of caste. No, the caste base should continue for the reservation. While the economic disadvantage, how long? Last question. नवलाचेच आहे. 2200 वर्ष मनुस्मृती लिहिल्यापासनं प्रिव्हिलेजेस एन्जॉय केलेत. 1700 वर्षानंतर अनटचेबिलिटी झाल्यानंतर प्रिव्हिलेजेस एन्जॉय केले आणि 60 वर्षामध्ये हे आमचं डिप्रिवेशन जाणार. अँड देन सेकंड क्रायटेरिया विच नरके अँड अदर्स हॅव रेफर्ड इज दॅट ॲज लॉंग एज देर इज अ गॅप in the human development index of SC, ST, OBC and others, and SC continue to lag behind, you have to use a reservation policy and special policy to bridge the gap. You want me to give some figure? The rate of poverty in Maharashtra among the scheduled castes is much higher than that of OBC and others. What is the access to resources? Here is some statistic. What is the proportion of the wage laborer among the scheduled castes? It is 57% of the total household in Maharashtra in rural areas. 57% of the households are wage labor household. They haven't got the land. As against 30% for OBC. OBC are not deprived in terms of land. Some of them are. That distinction also we have to make. You cannot combine OBC with untouchable alone. You have to draw a distinction. We need to support OBC, but we need to support where they lag behind, not where they have a strength. Others, only 24% wage laborer. Tribal, 52%. What is the landowners' proportion? The lists are only 27% who have some land. Tribals have 40% of land because they are in hilly areas. OBC has 48% of the household are landowners. 50% of the high caste are landowner. So where the gap has been reduced between the Dalits and the others, as long as the gap prevails, as long as the discrimination prevails, because discrimination leads to the gap and denial of equal opportunity, reservation will continue. You will have to have a policy. The day there is no gap between the scheduled caste and the high caste, the day there is a less of discrimination, then we can talk of withdrawing reservation policy, which Japan has done. Japan has withdrawn the reservation policy for Burakuman in 2000. But the difference was removed because it's a Buddhist country. They love poor, they love deprived. Here we hate poor, the low caste. So this is a complete unsustainable question posing the doubt, posing the period. Let us have a landmark that as long as you have discrimination, inequality, reservation policy will continue. Politics, reservation policy should continue despite the fact that they have put 10 years limitation. We know the story. You must read the book by Rajshekhar Undru. He has given the entire story and how Ambedkar has threatened Patel to resign from the chairmanship of Constitutional Assembly. He said that I have come here to protect the interests of the Dalit and scheduled caste, and if the political reservation is taken away, I will resign. He had created a crisis. And then they say, okay, for 10 years we will have. But how come 10 years we serve? If you have a classical example of Muslim and women in this country who are discriminated in politics. Women account 50% of the country's population. They have only 10% of MP in the parliament. They are asking for a reservation. Irrespective of caste and irrespective of economic standing. त्याचे कोणी बोलत नाही की पॉलिटिकल रिझर्वेशन बायांना देताना गरीब बायांनाच द्यावं असं कोणी म्हणत नाही. म्हणतं का? Muslim. They account 14% of the population. They account only 4% in the parliament. Discrimination in politics. Baba Sahib said that our democracy has a communal base. He was defeated twice. One in Bombay, another in your Bhandara. And he was the constitutional framer at that time. Nobody respect his scholarship. Everybody respect his caste. In this country, which is a country, diversity, caste, religion, every religion in the world we have.
This is a country which is pluralistic. This is a country which is diversified. Our governance should reflect that diversity. You cannot have opportunities to one particular section. Every sphere of our life, social, political, economic, educational, our diversity should be reflected. Which Narke has said that there should be a representation, under-representation should not be there. And you require an affirmative action policy of some sort. I think, friend, I am sorry I have taken this more time, but you wanted to know about reservation, and I thought I should pose you more question, more recent issue, so that you go with some new ideas. Thank you very much for listening to me.